कराटे आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्याचं फिटनेस आणि आपल्याला शारीरिक एक मजबूतीसाठी विविध खेळ महत्वाचे आहेत. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत गणेश काकडे सर आहेत, जे कराटेचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्याकडून आपण खूप महत्वपूर्ण माहिती आज बघणार आहोत. तर कशी सुरुवात करायची, त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत, हे सर्व प्रश्न जाणून घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. चला तर सुरुवात करूया. सर, या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय व आपली कशी सुरुवात झाली याबद्दल मार्गदर्शन करा. नमस्कार, मी गणेश काकडे. मागील 15 वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये कराटे प्रशिक्षक म्हणून कार्य करत आहे. माझ्या कराटे क्लासमधनं आतापर्यंत 2017ला एक विद्यार्थी NDA मध्ये जॉईनिंग झालेला आहे. त्याच्यानंतर विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये कराटे क्षेत्रामधून आरक्षण मिळालेलं आहे. 10वी व 12वी मध्ये विद्यार्थ्यांना वाढीव गुणाची ही संधी आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये आज कराटे क्षेत्रातील जे विद्यार्थी आहेत, माझे खेळाडू आहेत, ते यशस्वीरित्या कार्य करत आहेत व शासनाचे एक सेवक म्हणून एक कार्य करत आहेत, खेळाडू म्हणून. आणि शासनामार्फत जे काही शासनाच्या ज्या स्पर्धा होतात, शालेय स्तर असतील, युनिव्हर्सिटी असेल, तर आज विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना कराटेमध्ये पुढे जाण्याची संधी मिळत आहे. माझी एवढीच इच्छा आहे पालकांना की विद्यार्थ्यांना कराटे शिकवावी, ज्यामार्फत आज जे मुलींवरती अत्याचार आणि अन्याय होतोय पूर्ण जगभरामध्ये आपल्याला दिसून येतोय, त्याचबरोबर मुलांवरतीही अत्याचार आणि अन्याय होतोय, हे पालकांना लक्षात आलं पाहिजे. आणि लहान वयोगटामध्येच म्हणजे की 6 वर्षापासून विद्यार्थी हा 40 वर्षापर्यंत मुलगा असेल किंवा मुलगी असेल, हे कराटे करू शकतो. हे जी कराटेची जी जर्नी आहे, याच्यामध्ये एक 10 बेल्ट असतात कराटेमध्ये, जो की व्हाईट बेल्ट, येलो, ऑरेंज, ग्रीन, ब्ल्यू, पर्पल असे विविध प्रकारचे बेल्ट. सर्वात अगोदरचा जो आहे ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर कोणता बेल्ट मिळतो? तो येलो बेल्ट मिळतो. त्याचा जो कालावधी आहे, हा जो सिलेबस आहे, हा जपान ओकिनावा सिटी मधनं हा सुरुवात झालेली आहे, जपानमधून. पण ही खरी जी कला आहे, ही आत्मसात करणे, ही सुरुवात भारतापासून झालेली आहे. आणि ह्या खेळाचं सुरुवातीला नाव कलेरीपट्टू या नावाने होतं. आणि कलेरीपट्टू आज ही साऊथ इंडियन मध्ये हा सर्वात मोठा खेळ आहे, कराटे म्हणूनच त्याला ओळखलं जातं. आणि याची सुरुवात आचार्य बोधिधर्म इथून सुरुवात झाली होती. जे की आज WKF म्हणजे वर्ल्ड कराटे फेडरेशननी जागतिक लेवलला एक 5 स्टाईलला मान्यता दिली आहे. त्याच्यातलीच एक स्टाईल म्हणजे शोटोकॉन, जे की मी 15 वर्षापासून विद्यार्थ्यांना शिकवत आहे. आपली कोणती पद्धत आहे? शोटोकॉन स्टाईल आहे. तर सरांनी आपल्याला सांगितलं की कराटेची सुरुवात त्याचा एक वेगळ्या प्रकारातून भारतातूनच झालेली आहे. आचार्य किंवा जे प्रशिक्षक होते बोधिधर्मन यांनी सुरुवात केलेली आहे आणि विविध प्रकारात विदेशामध्ये त्यांचे प्रकार आज सुरू आहेत. तर सर, आपल्या खेळाची सुरुवात कधीपासून झाली आणि तुम्ही कसं काय कराटेकडे वळला? मी ज्यावेळेस शाळेत जायचो त्यावेळेस कराटे प्रशिक्षक शासनाने नेमलेले असायचे आणि ते यायचे तिथं. तर मला सुरुवातीपासूनच खेळाची आवड होती आणि ते बघून मी सरांशी बोललो, आई वडिलांशी बोललो की मला कराटे करायचे आहेत. आणि 1ली 2री पासूनच मी कराटेची सुरुवात केली आहे. तर आपल्याकडे आता सध्या आपलं अचिव्हमेंट कोणते कोणते बेल्ट आपण मिळवलेले आहेत? माझा आता सध्या 5th डॅन झालेला आहे. आणि याच्यापूर्वी मी आतापर्यंत 8 ते 10 जपान मास्टरच्या हातावरती ट्रेनिंग घेतलेली आहे. 8 ते 10 जपान मास्टरच्या हातावरती आताच ट्रेनिंग घेतली आहे. 10 मेला आताच मी नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी भारताचाही संघ घेऊन गेलो होतो. त्याच्यामध्ये आपल्या भारताचे विविध राज्यामधले विद्यार्थी होते. तर आपले त्याच्यामध्ये 14 विद्यार्थी सहभागी झाले होते. वेगवेगळ्या विविध प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये प्रावीण्यही मिळालं आपल्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तर हे 10 डॅन किंवा ते काय असं ब्लॅक बेल्ट कधी मिळतो माणसाला, किंवा आपल्याला आता कोणतं म्हणजे मिळालं ते त्याच्याबद्दल? आता हे ब्लॅक बेल्ट म्हणजे 3.5 ते 4 वर्षाचा कालावधी जातो. ब्लॅक बेल्ट म्हणजे कराटे पूर्ण नाही, हा पालकांचा गैरसमज आहे. ब्लॅक बेल्ट म्हणजे हा डिप्लोमा आहे. ज्यावेळेस तुम्हाला कोणतीही अकॅडमी, असोसिएशन, फेडरेशन तुम्हाला प्रमाणपत्र देतं, तर त्यावेळेस ते डिप्लोमा असतो. जसं की आपण एज्युकेशन मध्ये 10वीच्या नंतर डिप्लोमा करतो आणि इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेतो, तसं हा कराटेतला डिप्लोमा होण्यासाठी 3.5 ते 4 वर्षाचा कालावधी जातो. आणि त्याच्यानंतर डिग्रीसाठी तुम्हाला एका बेल्टसाठी कमीत कमी 1 ते 2 वर्ष सराव करावा लागेल. आणि त्याची जी मास्टर आहे, जपान मास्टर, त्यांच्या हातावरती ट्रेनिंग घेणे, विविध प्रकाराचा सराव करणे आणि परीक्षा देणे. बरोबर आहे. तर आपला आता ब्लॅक बेल्टच्या नंतर किती 5th डॅन झालेला आहे माझा. आता हा पूर्ण कालावधी होण्यासाठी मला कमीत कमी, आज माझं रनिंग 32 वय आहे, 25 ते 30 वर्षाचा हा माझा कालावधी गेलेला आहे. आणि आणखी पुढे माझा सराव ही चालू आहे.
तर ब्लॅक बेल्टच्या नंतर सुद्धा विविध कोर्सेस आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट सारखं शिक्षण आहे आणि ते जर आपण पुढे अचीव्ह केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये एक्सलन्स मिळतो. तर सर्वात महत्वाचं आहे की सर आपण लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कराटे क्लास घेतात आणि आंतरराष्ट्रीय व राज्य स्तरावर विविध खेळ आयोजित करत आहात. तर आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी किती वय मर्यादा असली पाहिजे, कोणत्या वयापासून सुरुवात होते कराटे? वयोगट जो आहे विद्यार्थ्यांचा तो 4.5 ते 5 वर्षाचा असला पाहिजे. 5 वर्षापासून तो कराटे शिकू शकतो. 40 वर्षापर्यंत. 40. आणि याचा जो शालेय स्तरावरचा जो फायदा आहे तो हा विद्यार्थ्यांना अंडर 14, 17 आणि 19 असे 3 कॅटेगरी आहेत वयोगटाच्या. आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना असतो युनिव्हर्सिटीमध्ये गेम. तर विद्यार्थी स्टेट, नॅशनल, आंतरराष्ट्रीय या स्तरावरती तिथून माध्यम आहे जाण्याचं विद्यार्थ्यांना. ज्यावेळेस तो विद्यार्थी 18+ होतो तर त्याला 18+ ला युनिव्हर्सिटीला चान्स आहे. पुन्हा संघटनेमार्फत जे अधिकृत संघटना आहेत महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता असणारी, तर त्या संघटनेमार्फत तो ऑल इंडियाला सुद्धा जाऊ शकतो. तर सरांनी सांगितलं की आपल्याला शालेय व कॉलेज जीवनामध्ये सुद्धा हा खेळ खेळता येतो. तर ज्यांना आपण म्हणतो की गुणवत्ता मिळते किंवा टक्केवारी मिळते शासनाची किंवा महाराष्ट्र शासनाची, तर असे कोणते कोणते खेळ सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहेत किंवा सहभागी आहेत कराटेमधले, ज्यांना 5 गुण मिळतात किंवा टक्केवारी मिळते? आता शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या त्या वर्षी शासनाचा GR व नियम वेगवेगळ्या स्तरावरती लागू होतो. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी 93 खेळाला मान्यता दिली होती. त्याच्यातले 39 खेळ हे अनुदानित होते आणि बाकीचे खेळ विनानुदानित होते. आता अनुदानित आणि विनानुदानित म्हणजे याच्यामध्ये फरक जो आहे तर तो असा आहे की अनुदानित जे आहे त्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी 5% रिजर्वेशन पण आहे आणि HSC आणि SSC बोर्डमध्ये त्यांना वाढीव गुण पण आहेत. पण जे विनानुदानित आहेत त्यांना रिजर्वेशन नाहीये पण वाढीव गुणाची संधी आहे. तर आपण आता सध्या कॉलेजमध्ये भरपूर खेळ असतात, मग कराटेमध्ये कोणते कोणते खेळ आहेत सध्या आपल्याकडे? कराटेमध्ये एकच प्रकार आहे सर. त्याच्यामध्ये आता कराटे हा मूळ गेम आहे. कराटे पासून आता वेगवेगळे विविध गेम आता आपल्याला दिसत आहेत भारतामध्ये. जसं की आपण तायकांदो म्हणू शकतो, हा कोरियन गेम आहे. कोरियन आहे. येस, तायकांदो हा कोरियन गेम आहे. आता शिकाई मार्शल आर्ट आलेला आहे. शिकाई मार्शल आर्ट. उशो आहे. आता उशो हा असा प्रकार आहे की त्याच्यामध्ये कराटे आहे, बॉक्सिंग आहे, तायकांदो आहे, जुदो आहे. म्हणजे हा सर्व खेळाशी निगडीत तयार करून हा केलेला खेळ आहे आणि आज तो जागतिक लेवलला पण आहे. आता यामधले ऑलिम्पिक मध्ये कोणते कोणते खेळ सहभागी आहेत? आता हे महाराष्ट्र ऑलिम्पिकची जी मान्यता असणारी गेम आहेत त्याच्यामध्ये कराटे पण आहे, तायकांदो आहे, उशो आहे, शिकाई मार्शल आर्ट आहे, योगा असेल, ऍथलेटिक्स आहे, काही सांघिक प्रकार पण आहेत जसं की आपण खो खो म्हणू शकतो, कबड्डी आहे आणि वैयक्तिक पण आहेत. तर माझी एक वैयक्तिक विद्यार्थ्यांना इच्छा आहे की आपण सांघिक खेळामध्ये जेवढा आपला गेम दाखवू शकत नाही तेवढं वैयक्तिक खेळामध्ये आपण आपलं प्रात्यक्षिक आपला गेम डेव्हलप करू शकतो आणि दाखवू शकतो. तर आपल्याला प्रेक्षकांना थोडासा फरक सांगता येईल का की तायकांदो मध्ये अशा गोष्टीचं प्राधान्य आहे किंवा कराटेमध्ये, उशो मध्ये आणि मग ते कुंगफू वगैरे जे आहे त्याच्यामध्ये काय थोडं? कुंगफू हा प्रॉपर ट्रेडिशनल गेम आहे आणि आधुनिक काळातून हा गेम चालत आलेला आहे. हा कराटे हे जे नाव आहे हे फक्त वेगवेगळं दिलेलं आहे. तायकांदो असेल, मार्शल आर्ट असेल, उशो असेल, शिकाई आहे. पुन्हा आता आणखी एक नवीन ट्रेड आलेला आहे MMA, मिक्स मार्शल आर्ट आलेला आहे. त्याच्यामध्ये की नॉकआउट फाईट आहे. पण माझी पालकांना विनंती आहे की ज्या खेळामध्ये नियमच नाहीये तर तो खेळण्याची मतलब नाही. ज्याला जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय शासनाच्या कॉलेजमध्ये सहभाग असावा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे सहभाग असावा आणि त्याचे एक नियम असावे ऑलिम्पिक सारखे. कारण का सर्वात मोठा खेळ जगामध्ये ऑलिम्पिक आहे आणि बरेच खेळाडू आता ऑलिम्पिक साठी तयारी करत आहेत. जो खेळाडू मध्ये शिस्तच नाहीये, त्याला त्या खेळाशी प्राथमिक माहिती नाहीये, ज्या खेळाचा नियमच माहिती नाहीये, असा खेळ खेळून त्या विद्यार्थ्याचं भविष्य होणार नाहीये. बरोबर आहे. तर आता हे खेळ शिकत असताना आपण 5 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत तयारी करू शकतो. तर ब्लॅक बेल्ट मिळवण्यासाठी कमीत कमी किती कालावधी लागतो? सुरुवातीला ब्लॅक बेल्ट हा डिप्लोमा 3.5 वर्षाचा मिनिमम कालावधी लागतो आणि तिथून जे पुढे डिग्री आहे त्याला 1 वर्ष 2 वर्ष. आता ह्याच्यामध्ये डिग्री मिळाल्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशन म्हणजे पूर्ण झाल्यासारखी मान्यता मिळते का शासनाची? शासनाची मान्यता नाही. कराटेमध्ये तुम्ही ब्लॅक बेल्ट झालात म्हणजे तुम्ही एक कराटेचा कोच झालात, पदवीधर झालात तुम्ही कराटे या क्षेत्रामधला. तुम्ही उद्या चलून CBSE शाळेमध्ये आज पूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर बघतायत आपण की सेल्फ डिफेन्सला हे लोक सगळे जागरूक झालेले आहेत. जो आता महिलांवरती अत्याचार होतोय, अन्याय होतोय,
त्याच्यामुळे आज सीबीएसई शाळेवरती कराटे शिक्षकांना खूप प्रमाणात मागणी चालू आहे आणि कराटे क्षेत्रातील जे शिक्षक आहेत ते कार्यरत पण करत आहेत आज सीबीएसई शाळेमध्ये. सरांनी महत्वपूर्ण मुद्दा सांगितला की एक कोच प्रशिक्षक असल्यामुळं पालक असतील किंवा कुठल्याही शासन आणि समाजामध्ये सेल्फ डिफेन्स मुलींसाठी खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी कराटे शालेय जीवनात शिकणं खूप आवश्यक आहे, मुली असतील किंवा मुलं असतील. तर या खेळ शिकत असताना काही समजा जखम वगैरे किंवा काही आपल्याला अडचण येऊ शकते का? हो, येऊ शकते ना सर. वयोगटाप्रमाणे आता जे कोच घेणारे आहेत हे त्यांनी आपापल्या विद्यार्थ्याचं जे वयोगट आहे त्या वयोगटाप्रमाणे प्रॅक्टिस दिली जाते आणि त्यांना इंजुरी होऊ नये म्हणून त्याची दखलही घेतली जाते. त्यासाठी कराटेमध्ये आता आधुनिक काळाप्रमाणे टेक्निकल यूज पण झालेला आहे. याच्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही लहानपणी शिकायचो त्यावेळेस आम्हाला मॅट नसायची, आम्ही मैदानामध्ये शिकायचो किंवा कराटेचा हा आज रेडीमेड ड्रेस येतो त्यावेळेस आमच्याकडे ते पण नसायचं. आज आधुनिक काळानुसार कराटेमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाला आणि जे कोच होते त्यांनाही चांगल्या स्तराचं नॉलेज मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत त्या लेवलचं नॉलेज जात आहे. तर आपला समजा कालावधी कराटे शिकल्यापासूनचा आज प्रशिक्षक म्हणून आता लातूर शहरामध्ये किती ठिकाणी आपले कोचिंग क्लास चालू आहेत? 8 ते 10 ठिकाणी आज आपण कराटे प्रशिक्षण घेत आहोत. आणि जिल्ह्याच्या बाहेर कुठं? जिल्ह्याच्या बाहेर नांदेडला आहेत, धाराशिवला आहेत, त्या ठिकाणी आपण कराटे उपलब्ध केलेले आहेत. जर समजा प्रेक्षकांना कराटे बद्दल आपल्याकडून काही माहिती घ्यायची असेल तर आपला एक कॉन्टॅक्ट नंबर आपण सांगा. हो, आज लातूर जिल्ह्यामध्ये आपण 8 ते 10 ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. विविध शाळेमध्ये आज सायंकाळी 5 ते 6, 6 ते 7 आणि 7 ते 8 या वेळेमध्ये कराटे प्रशिक्षण आहेत आणि इतर जिल्ह्यामध्ये आपण प्रशिक्षक नेमलेले आहेत. ज्या त्या जिल्ह्याचा आपण संघटनेचं आपलं पद दिलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपला विद्यार्थी या जगामध्ये सुखरूप राहिला पाहिजे, व्यवस्थित राहिला पाहिजे, सदृढ राहिला पाहिजे, शारीरिक आणि मानसिक तो विद्यार्थी आपला तयार झाला पाहिजे या युगामध्ये. त्यासाठी आवश्यक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये खेळामध्ये त्याला पाठवा. कराटेच असं म्हणत नाहीये मी, तर तो हा खेळाडू आहे, खेळला पाहिजे. शारीरिक आणि फिटनेस असणं आवश्यक आहे आणि शासनाने सुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळे शासनाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याची संधी दिली. का तर पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल. या वाढीव गुणामुळे तरी खेळाकडील संख्या जी आहे, जो कल आहे तो वाढेल, जेणेकरून आज आपल्या भारताला ऑलिम्पिकमध्ये जे मेडल आहेत कमी प्रमाणामध्ये मिळत आहेत. तर हे आज पालकांना महाराष्ट्र ऑलिम्पिकला हे आज लक्षात येत आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे की इतर देशाची जर तुलना केली आपण, चीन आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, ऑस्ट्रेलिया, जपान, तर यांची संख्या गोल्ड मेडलची 30+ आहे आणि एकूण मेडल मिळवण्याची संख्या 100+ आहे. तर आपल्याला एकूण मेडल मागच्या काही वर्षामध्ये ऑलिम्पिकमध्ये 6 ते 7, 8 याच मध्ये राहिलेत आणि एक गोल्ड किंवा कोणतंही गोल्ड नाही अशी परिस्थिती आहे. जर आपण लहानपणापासून तयारी केली तर आपण नक्कीच यामध्ये यशस्वी होणार आहेत. तर जे सर आपली संघटना आहे त्या आपल्या संघटनेबद्दल थोडक्यात माहिती सांगा. मी मागील आता 15 तुम्हाला तर पूर्वी माझा परिचय दिलाच. 15 वर्षापासून मी कराटे घेतोय. मी ज्या सरांपाशी शिकलो त्या सरांचं नाव दत्ता कदम सर. मी त्यांच्याकडे 4 ते 5 वर्ष कराटे प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतर जपान मास्टरकडे मी ट्रेनिंग घेतली. विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी ज्या शहरामध्ये जपान मास्टर येतात तिथे जाणे, ट्रेनिंग घेणे आणि त्याच्यामध्ये जे काही नवीन टेक्नॉलॉजी झालेली आहे त्याचा सराव करणे, अशा पद्धतीने करत मी आज जीके शोटोकान कराटे असोसिएशन म्हणून मागील 5 वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये अकॅडमी चालवत आहे. आपली स्वतःची अकॅडमी आहे. हो. आणि जपानहून किंवा विविध देशातून जे प्रशिक्षक येतात तर ते आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्यांना पण ते टीचिंग करतात का? हो, ज्या संघटनेने आता जशी माझी अकॅडमी आहे मी त्यांना इन्व्हाइट करून त्यांना बोलून घेतो. त्यांचे जे काही चार्जेस वगैरे आहे बोलून आपण ते करून घेतो त्यांच्याशी आणि मग सेमिनार आपण 1 डे 2 डेजचा सेमिनार लावून विद्यार्थ्यांना कराटेमध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत जपान मास्टर्स येतात आणि त्याचबरोबर जे कोचेस आहेत महाराष्ट्रामधील मराठवाड्यामध्ये ते सुद्धा प्रशिक्षण घेतात. बरोबर. आणि समजा आता विद्यार्थ्यांच्या फीस बद्दल जर आपण चर्चा केली तर कमीत कमी फीस वयोगटानुसार व जास्तीत जास्त फीस कसं आहे शेड्यूल आपलं फीस? आता कराटे क्षेत्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये ज्या त्या अकॅडमीचे रूल्स रेग्युलेशन वेगवेगळी फीस आहे. मिनिमम 500 रुपयापासून आज फीस घेतलेले दिसत आहेत जिल्ह्यामध्ये. आपल्या 500 असेल, 800 असेल, 1000 असेल महिना. आता जे काही प्रशिक्षक आहे, समजा एखादा नवीन ब्लॅक बेल्ट झालेला कोच आहे, जसं की आज माझे विद्यार्थी आहेत, आज कराटे घेतात विद्यार्थी, तर ते 500-800 रुपये मंथली पे घेतात पालकांकडनं. पण मी तेच 1000 रुपये घेतोय. बरोबर. कारण की तो आज बिगनर्स आहे, 2 वर्षाचा तो अनुभव, तो त्याची टीचिंग देतोय आणि मी तेच विद्यार्थ्यांना 15 वर्षाचा माझा अनुभव
बरोबर आहे. शिकवत असल्यामुळे Excellence थोडंसं असल्यामुळे. एक्सलन्स असल्यामुळे थोडंसं फीस मध्ये कमी जास्त होऊ शकतं, पण त्या विद्यार्थ्यांपर्यंत मीही पोहोचतो. बरोबर आहे. आणि बेल्टचे जर प्रकार पाहिले तर आपण कोणते कोणते सुरुवातीला हा बेल्ट आणि शेवटचा हा बेल्ट? सुरुवातीचा हा बेल्ट येलो बेल्ट पासून सुरुवात होते हा. आणि शेवट हा आपल्याला कराटेमध्ये म्हणता येणार नाहीये, कारण की एक कला आहे जी की Continue संपू आहे. शकत नाही. हे डिप्लोमा जर म्हणलं तर हा शेवट ब्लॅक बेल्टचा. तरी आणखीन येलोच्या नंतर कोणता आहे? ऑरेंज असतो, ग्रीन, ब्ल्यू, पर्पल. ब्राऊन मध्ये 5 प्रकार आहेत, जे की कराटेमध्ये उलटी सिरीज चालते. ब्राऊन 5, 4, 3, 2, 1 आणि ब्लॅक बेल्ट, ज्याला की आम्ही शोदान म्हणतो जॅपनीज लँग्वेज मध्ये. बरं. आणि विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आम्ही शिकवतोय त्यावेळेस विद्यार्थ्यांना मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश, तर सर्वात जास्त प्रकार हा जपानचा असल्यामुळे आपण जपानीज आधुनिक पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतोय भाषेमध्ये. जगामध्ये कराट्यामध्ये सध्या टॉपला जपानच आहे का? आपण जपान असं म्हणू शकत नाहीत, चीन पण आहे, जपान आणि भारतामध्ये जास्त प्रशिक्षक जे येतात ते कोणत्या देशातून येतात? जपान मधून जपानमधूनच येतात. ते इझिली आपल्याला अवेलेबल होऊ शकतात का, संपर्क वगैरे त्यांचा? होतो ना, पण त्याच्याशी आपला राज्य संघटनेचा, इंडियन ऑलिम्पिकचा, त्या लेवलच्या आपल्या संघटनेशी संपर्क असले पाहिजे, तर ते आपल्यासोबत येऊ शकतात. बरोबर आहे. आणि ते जे कोच आहेत तर त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचं एज काय आहे वयाचं? समजा काही म्हणजे वयस्कर आहेत, काही यंग आहेत, तरी पण ते त्याच लेवलला टीचिंग करतात का? हो, कारण की त्यांचं हे जे राहण्याचं कारण काय आहे ते त्यांचं प्रॉपर डाईट आहे. आणि आज जसं आपलं लातूर जिल्ह्यामध्ये एज्युकेशन मध्ये आपण आज उज्ज्वल स्तरावरती गेलेलो आहोत राज्यभरामध्ये, तसंच आज पुणे असेल, मुंबई असेल, इथले जे विद्यार्थी आहेत खेळासोबत ते डाईट पण फॉलो करतात. बरोबर आहे. डाईट घेणं खूप आवश्यक आहे. आपले विद्यार्थी काय आता लातूर पॅटर्न असल्यामुळे एज्युकेशन सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाळा आहे, ट्युशन आहे, अभ्यास आहे, याच्यामध्ये तर विद्यार्थ्यांकडे आहाराकडे लक्ष नाहीये. बरोबर आहे. तर ते प्रशिक्षकांच्या म्हणण्यानुसार डाईट आणि प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. तर व्यायामचे काय आहे शेड्यूल? किती तास व्यायाम करणं आवश्यक आहे कराटे शिकण्यासाठी? 1 तास पुष्कळ आहे सर, कारण की घेण्यासाठी आपण 2 तास पण घेऊ शकतो, पण त्या विद्यार्थ्यांमध्ये तेवढी एनर्जी पण असली पाहिजे. आता डाईट मध्ये कराटे शिकताना कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे? काय खाल्लं पाहिजे साधारणतः गरीबातला गरीब आणि कुठलाही विद्यार्थी तो मॅनेज करू शकेल असं? आता गरीबातला गरीब विद्यार्थी म्हटल्याच्या नंतर सर्वांच्या घरी आपले शेंगदाणे उपलब्ध असतात. बरोबर आहे. शेंगदाणे असतात, कडधान्य असतं, गावरान चणे असतात, जे की संध्याकाळी आपण मूठभर एक वाटीमध्ये भिजवून ठेवायचे. सकाळी उपाशी पोटी उठल्याच्या नंतर फ्रेश होऊन ब्रश करून ते आपण घ्यायचे आहेत. त्यांना आरोग्य फिटनेस राहील. आपण इतर देशामध्ये किंवा इतर राज्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी भेट दिली किंवा ट्रेनिंग घेतलेली? मी आता 10 मेला नेपाळमध्ये गेलेलो आहे. तिथं ताकानु निमुरा नाव होतं जपान मास्टरचं, त्यांच्या हातावरती आता ट्रेनिंग घेतली. याच्या पूर्वी असेल हैदराबाद असेल, बँगलोर असेल, लातूर असेल, नांदेड, विविध राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जिथं जिथं जपान मास्टर येतात त्या ठिकाणी मी आवर्जून तिथे जातो आणि त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेत असतो. नुकतंच सरांनी काय केलेलं आहे की एक कॉम्पिटिशन घेतलेलं आहे, त्या कॉम्पिटिशन बद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया की कारण विविध विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी ते जिल्ह्यात व इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा खेळाचं आयोजन करतात. सर, आपले जे आता ऑर्गनायझेशन झालं किंवा खेळ झाले त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. आपण मागील 3 वर्षापासून राज्यस्तरीय कराटे स्पर्धा लातूरमध्ये आयोजित करत आहोत. मागच्या वर्षी आपल्याला 550 विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स होता. ह्यावेळेस आपल्याला 638 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आम्हाला अपेक्षाही नव्हती की एवढे विद्यार्थी सहभागी होतील. ही स्पर्धा आम्ही लक्ष्मी ग्रँड पॅलेस रिंग रोड येथे आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी 20 जिल्ह्यातील सहभाग झाले होते विद्यार्थी. 20 जिल्ह्यातील विद्यार्थी सहभाग झाला होता. याच्यामध्ये कराटेमध्ये 2 प्रकार असतात. एक असतो काता, जो की इमेजिन फाईट असते, आणि दुसरा असतो कुमिते म्हणजे फाईट. अशी 2 प्रकार आहेत. ह्या दोन्ही प्रकाराची ऑलिम्पिकला मान्यता आहे, पण स्कूल गेमला फक्त कुमितेची मान्यता आहे. स्कूल गेमला फक्त कुमितेची मान्यता आहे. आणि आता ह्या स्पर्धेमध्ये कितीपर्यंत आपण बक्षीस ठेवलं होतं विनरसाठी? विनरसाठी आपण कॅश प्राइज आपण ठेवत नाहीत, कारण की येणारा जो कराटे शिकणारा हा वर्ग जो आहे विद्यार्थी ग्रामीण भागातला असतो, त्याच्यामुळे आपण त्यांना नॉमिनल फीस प्लस विद्यार्थ्यांना जेवण, येणाऱ्या प्रशिक्षकांना, प्रमुख पाहुण्यांना, पालकांना अशी आपण सुविधा केली होती. आणि विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे आपण पारितोषिक मध्ये मेडल ठेवले होते, जे की मेडल डाय मधले आणि 150 ग्रामचे होते. तर जे समजा जपानहून किंवा इतर देशातून जे प्रशिक्षक येतात त्यांची प्रमुख भाषा इंग्रजीच आहे का कशी आहे? नाही, पूर्ण जापनीजच असते. जापनीजच आहे, पूर्ण जापनीज. त्यांच्यासाठी इंडियामध्ये ज्यांनी ऑर्गनाईज केलं आहे किंवा ज्यांनी बोलवलेलं आहे, एक तर त्यांना जापनीज आली पाहिजे. जापनीज आली पाहिजे.
आणि मग ते आपल्याला कसं समजेल की हे काय मग ते सांगायलंय? आपण ट्रान्सलेशन करून सांगतात इंग्लिशमध्ये, हिंदी, मराठीमध्ये. असं आहे का? हा. कारण का जपानीज त्यांना येते आणि आपल्या विद्यार्थ्यांना कोणाला जपानीज येत नाही, मग ते एक तर आपल्याला इंग्लिशमध्ये किंवा हिंदी मराठीमध्ये सांगावं लागणार आहे. आता याच्यातली जापनीज लँग्वेज म्हणजे पूर्ण भाषा नाही येत, पण कराटे क्षेत्रामधली जी जापनीज भाषा वापरली जाते हे 50%च्या जवळपास मला लक्षात येते. त्याच्यामुळे मला विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी अवघड जात उदाहरणार्थ समजा आपल्याला एक पंच मारायचं, त्याला काय म्हणतो? नाही. त्याला आपण जुगी म्हणतो. आता जुगीमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. आणि लात वगैरे जर तर मारायचं त्याला किक आता इंग्लिशमध्ये गेरी म्हणतो आपण. गेरीमध्ये पण आता वेगवेगळ्या किक्स आहेत, जे की आपण आता विद्यार्थ्यांना बिगिनर जो आहे त्याला आपण सुरुवातीला सांगतो की बाबा हे किक आहे. म्हणजे त्याला जापनीज लँग्वेज ही लवकर लक्षात येणार नाही. बरोबर आहे ना. इंग्लिश, मराठी, हिंदीमध्ये जी आपली लोकल भाषा आहे त्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना प्रथम आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, रोजच्या रोज आपण त्या जापनीज भाषेचा वापर असल्यामुळं उद्या चलून ते विद्यार्थ्यालाही भाषा येते. बरोबर आहे. जापनीज कारण का ते दररोज वापरत असल्यामुळं सरांनी एक प्रचंड संघर्षामधून याची सुरुवात केलेली आहे. आपण थोडक्यात सरांच्या पार्श्वभूमीबद्दल चर्चा करू की सरांनी ऑइल मिल मध्ये काम केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी पेंटिंगचं काम केलेलं आहे. कारण का इथपर्यंत येण्यासाठी सहजासहजी नसतात. तर कसा अनुभव होता सर सुरुवातीच्या काळामध्ये? आपली आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती, तर कशी सुरुवात केली? ज्यावेळेस आम्ही कराटे लावली त्यावेळेस 25 रुपये महिना फीस होती आणि घरची परिस्थिती नसल्यामुळं मग ज्या सरांकडे असायचो, जे काही पूर्ण कराटे प्रशिक्षणामधलं जे काही परीक्षा असायच्या त्याच्यातली जे काही कामं असायचे आणि कराटेमध्ये मला आवड निर्माण असल्यामुळे माझा गेम चांगला होता. त्याच्यामुळे त्यावेळेस मला त्या माझ्या प्रशिक्षकांनीही खूप सहकार्य केलेलं आहे. घरची बिकट परिस्थिती असल्यामुळं 10वी 12वी पर्यंत कसं तरी खडतड काळ आई वडिलांमुळं गेला तो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस कॉलेजला लागलो तर त्यावेळेस खूप बिकट परिस्थिती आली. त्यावेळेस कॉलेजही सोडून दिलं 12वीच्या नंतर. लातूरमध्ये कॉलेजला ऍडमिशन घेतलं, 2-4 महिने कॉलेज केलं. त्याच्यानंतर मग दाळमिळ असेल, ज्या ठिकाणी की सायंकाळी 8ला जायचो आणि सकाळी 8ला यायचो. सोयाबीनचे 1000 पोते उचलल्याच्या नंतर आम्हाला 220 रुपये सकाळी मुनी हजेरी द्यायचा. ते करून पुन्हा आम्ही नंतर कॉलेज करायचो. तर हे दोन्ही होत नसल्यामुळे पुन्हा कॉलेज सोडून दिला आणि YCM म्हणजे मुक्त विद्यापीठला ऍडमिशन घेतलं. 2-3 वर्ष विविध क्षेत्रामध्ये, मग किचन मध्ये, बार मध्ये वस्ताद म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. पुन्हा झुल्यावरचं काम, कलर देणे, POPचे देणे, भरपूर स्ट्रगल केलंय. कलर देणे म्हणजे बारवर काम, झुल्यावरचं काम म्हणजे दोरीनं पेंट करायचं. आणि कराटे क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं आत्मविश्वास असायचा आणि वजनही जास्त नव्हतं माझं त्यावेळेस. आणि एक आत्मविश्वास होता की मी करू शकतो आणि कराटेची आवड असल्यामुळे एक धाडस आणि जिद्द निर्माण होते. त्याच्यामुळे ते झुल्यावरचं काम करायचं आणि ते पेंटर लोकही बोलून घ्यायचे आणि फास्ट काम करायचं, दोन्ही हाताने कलर मारायचं. पण कालावधीनुसार ते पुन्हा काम भेटत नाही गेलं. मग त्याच्यामुळे पुन्हा फोटोशॉपीचं काम चालू केलं. फोटोशॉपी केली. रवी शिंदे म्हणून होते सपना डिजिटलला लातूरमध्ये, बसेश्वर चौकामध्ये. त्यांच्याकडे मग काही दिवस फोटोशॉपीचं काम केलं, तेही सोडलं. पुन्हा गणपतीचं काम केलं. गणपती पेंट करणे, गणपती ज्यावेळेस बसतो त्यावेळेस गणपती स्टॉल लावलेले असतात तिथे विक्रीसाठी उभारणे, हे सुद्धा कार्य भरपूर संघर्ष केलेला आहे. हो, पण कराटे हा जे आम्ही अस्तित्व आहे, जे की मी आज आई वडिलांसमोर ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊ शकतो, ते फक्त आज मी कराटेमुळे आहे. बरोबर आहे. एक सरांनी प्रवासादरम्यान सांगितलं की माझी आवड कराटे होती आणि मी विविध कामं करून ते कराटे जपलेले आहेत. कारण का कुठलंही अचिव्हमेंट मिळवण्यासाठी वेळ लागतो आणि फक्त आपलं स्वप्न किंवा आवड आहे त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे. पेंटिंग करणं, उंच बिल्डिंगवर झुल्यावर बसून पेंटिंग करणं, झोक्यावर, किंवा मग गणेश मूर्ती पेंटिंग आहेत, किंवा मग बारवर एक वेट आहे आपलं किचनवर काम करणं, त्यानंतर मिलवर काम करणं. तर सरांचा खूप संघर्षमय प्रवास आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांना यामधून प्रेरणा घेऊन आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात. तर जे काय तुमचे मित्र आहेत किंवा शिक्षक आहेत ज्यांना तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद करायचा किंवा सहकार्य केलं, त्यांचा आभार मानायचे, त्यांचे काही नावं? सर्वप्रथम मी माझ्या आई वडिलांचे धन्यवाद करतो, ज्यांनी की मला या क्षेत्रामध्ये पाठवलं आणि सहकार्य केलं, जे की आजपर्यंतही करत आहेत. काही वेळेस तर कराटेची परीक्षा फीस भरण्यासाठी किंवा स्पर्धेला जाण्यासाठी फीस नसायची, तर त्यावेळेस आई वडिलांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे. काय म्हणतात, भरपूर गंभीर परिस्थिती. आणि ह्याचं मी सिद्ध सुद्धा आपण आई वडिलांना हे करून दाखवलेलं आहे. आतापर्यंत 2007ला मला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर ज्यावेळेस प्रवीण गेडाम सर होते लातूरचे जिल्हाधिकारी, त्यावेळेस मला त्यांच्या हातावरती बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर भेटलेला आहे. जिम्नॅस्टिक मध्ये 2012ला माझं स्टेट झालेलं आहे. कराटे स्टेट लेवल तुम्ही गेलेला आहे स्कूल गेमला? येस. आणि ज्यावेळेस आम्ही कराटेमध्ये स्टेटला लागलो तर त्यावेळेस कराटे राज्य संघटनेमुळे स्टॉप झाली. 2013ला राज्य झालं नाही आणि मी युनिव्हर्सिटीला गेलो.
आणि माझ्या ह्या परिस्थितीमुळे मग पुन्हा कराटे क्षेत्रामध्ये खेळू शकलो नाही. पुन्हा मग मी संघटनेमार्फत नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा खेळल्या, अचीव्ह केल्या. आणि 2022ला मला पत्री सरकारकडनं अखिल भारतीय खेल महासंघाकडनं राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कराटे प्रशिक्षक म्हणून कराटे क्षेत्रामध्ये हा मला जाहीर केलेला आहे त्यांनी त्यावेळेस. तर सरांनी सांगितलं की विविध गेम्स नॅशनल लेवलला खेळून अचिव्हमेंट सुद्धा मिळवलेला आहे. आणि जे समजा तुम्हाला मी म्हटलं की धन्यवाद, आई वडील सोबत जे तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा तुमचे कोच आहेत त्यांना काय म्हणताल तुम्ही, समजा प्रशिक्षण मिळाल्यामुळे की आभार व्यक्त करण्याची समजा संधी मिळाली? आई वडील नंतर ज्या क्षेत्रामध्ये मला ज्यांनी कराटेमध्ये घडवलं असे माझे गुरु दत्ता कदम सर यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो, ज्यांच्यामुळे मी या कराटे क्षेत्रामध्ये आज एक नावलौकिक मी केलेलं आहे, नाव मिळवलं आहे, स्वतःच अस्तित्व निर्माण केलेलं आहे. हे माझ्या आई वडिलांमुळं आणि कराटेमुळं आणि माझ्या गुरूंमुळं हे शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळं मी सर्वप्रथम यांचे आभार मानतो. आणि इथून पुढे तुम्ही असंच माझ्या गुरूंना विनंती करतो की इथून पुढे असंच माझ्यासारखे विद्यार्थी घडवावे, एवढी माझी विनंती. तर सरांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. आणि त्यांच्याकडून नक्कीच सेल्फ डिफेन्स मध्ये मुली आणि महाराष्ट्रातील आणि भारतातील विद्यार्थी घडावेत आणि आपला देश मजबूत एक चांगला खेळाडू निर्माण करणारा व एक चांगले विद्यार्थी निर्माण करणारा आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल मिळवणारे विद्यार्थी घडावेत अशी विनंती करतो. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. सर धन्यवाद.